अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर सर्वत्रच भीतीचं वातावरण होतं. प्रशासनाकडनं अनेक काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्याची व्यवस्था केली जाते. अशाच प्रकारे एक कुटुंब जे आहे ते कल्याण पूर्वेमधील आहेत आणि या कल्याण पूर्वेच्या मतदारसंघामधील कुटुंब आहेत हे त्या ठिकाणहून कल्याणमध्ये परतलेले आहेत. मात्रे कुटुंब होते. 3 जणांचं कुटुंब एकत्र हे त्या ठिकाणी पर्यटक आणि फिरण्यासाठी गेलं होतं. नेमकं त्या ठिकाणी काय अनुभव होता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. सर, तुम्ही या ठिकाणहून कधी काश्मीरच्या दिशेने गेलेले, कशासाठी गेलेले आणि येताना तुम्हाला काय अनुभव आला? आम्ही 21 तारखेला वैष्णवी देवीचं दर्शन घेण्यासाठी 21 तारखेला बांद्रावरून बसलो. 22 तारखेला आम्ही कटरामध्ये पोचलो संध्याकाळी 5-6 वाजता. आणि त्याच्यानंतर आमचे सिम बंद झाल्याच्यामुळं आम्ही तिकडचे सिम घेतले. त्याच्यानंतर ही बातमी कळाली आम्हाला नेट वगैरे चालू झाल्याच्यानंतर. आणि 22 तारखेला संध्याकाळी पोचल्याच्यानंतर आम्ही जे वैष्णोदेवीचे दर्शनासाठी पास काढण्यासाठी परत चौकामध्ये खाली आलो तेव्हा समजलं का इथे मोर्चे वगैरे चालू होते त्यांचे स्थानिक लोकांचे. आणि त्या मोर्चामध्ये पण सामील झालेलो बघितलं मी. आणि तिथे त्याही घोषणा केली का उद्या सकाळी 23 तारखेला कटरा पूर्ण बंद राहणार म्हणून. तर आम्हाला समजलं का कटरा बंद आहे. तर आम्ही दर्शनासाठी 4 वाजता ठरवलं का एवढ्याला आलं तर आपण दर्शन घेऊन जाऊया. तर 4 वाजता आम्ही दर्शनासाठी निघून गेलो. दर्शन घेऊन येता येता 23 तारखेची संध्याकाळ झाली. 6 वाजले आम्हाला संध्याकाळी. त्याच्यानंतर प्रकाश दादांना फोन केला का बाबा आम्हाला असा प्रॉब्लेम इथे खाली पूर्ण आंदोलन वगैरे मोर्चे वगैरे चालू आहेत तर आम्हाला घरी याची सोय करा म्हणून. तर वैभव दादांना फोन केला, शुभदाईंना फोन केला. लगेच त्याही 10 ते 15 मिनिटांनंच कलेक्टर साहेबांना फोन केलेला. आणि आम्हाला त्यांनी थोडीशी आशा अशी दिली का तुम्ही घाबरू नका, जिथं असेल तिथे व्यवस्थित राहा, तुम्हाला येण्याची आम्ही सोय करतो म्हणून. तर आम्हाला तिथे 1 ते 2 घंट्यातच आम्हाला तिथे नियोजन समजलं का तुमची येण्याची सोय होतं म्हणून. तर ती 24 तारखेला पण तिथे ट्रेन नसल्यामुळं, कटरामधून ट्रेन नसल्यामुळं 24 तारखेला काय आम्हाला ट्रेन भेटली नाही. तर ताईंचा परत रात्री फोन आला का तू 25 तारखेला वंदे भारतमध्ये तुमची सोय होते, वंदे भारतमध्ये तिकीटं भेटतं, 25 तारखेपर्यंत तुम्ही थांबा तिथे. तर 25 तारखेला सकाळी 5:45ची वंदे भारतची ट्रेनमध्ये त्यांनी आम्हाला तिकीटं उपलब्ध करून दिली दिल्लीपर्यंत. तुम्ही त्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी तुमची जी बस होती ती बसही त्या ठिकाणी फुटली होती. नेमका काय प्रकार होता? प्रकार एकदम भयंकर होता. बसवाल्याने रात्री कॉल केला की सकाळची आमची बस होती. तर बसवाल्याने रात्री कॉल केला मी सकाळी येऊ शकत नाही का बस पूर्ण फोडलेली आहे. तर आम्हाला बाहेर पडता येत नव्हता आणि बसवाला पण दुसरा बसवाला टुरिस्टवाला रिस्क घेण्यासाठी तयार नव्हता. तर त्याच्यानंतर आम्ही विचार केला का इथेच आम्ही रूममध्ये 2-3 दिवस थांबू आणि आमचे ताईने तो तिकीट 2-3 दिवसानंतर कन्फर्म करून दिला. तर त्याच्यानंतर आम्ही ते रूम रिलीज करून स्टेशनला येऊन निघून गेलो. ताई, तुम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलेले त्याच्या बाहेर काय परिस्थिती होती? लोक बाहेर निघत होते का? हॉटेलमध्ये किती जण होते? हॉटेलमध्ये होते साईडला, आमच्या रूमच्या साईडला होते 2-3 रूम बुक न. बाहेर आम्हाला बाजारामध्ये नाही जायला भेटलं, बाजार पण बंद होतं त्याच्यामुळे. मग आम्ही रूममध्येच राहिलो, रूममध्येच ऑर्डर जेवण वगैरे मागवायचो ना. आमची लहान मुलं होती त्याच्यामुळे आम्ही घाबरलो तर ते पण घाबरणार ना, लहान मुलं होती. मग त्याच्यामुळे आम्ही जास्त बाहेर निघलोच नाही, रूममध्येच बसून राहिलो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही रेल्वे स्टेशनवरती गेलेले की परत येण्यासाठी तिकडं काय परिस्थिती होती? कशा प्रकारे गर्दी होती? तुम्ही लहान मुलं घेऊन किती वेळ तिकडे बसलेले? तिकीट तुम्हाला मिळालं का? तिकीट नाही मिळालं ना. रेल्वे स्टेशनवर ते आमचे जेंट्स लोक गेलेले ना. जेव्हा आमची ट्रेन होती तेव्हा आम्ही आलो ना, तेव्हा पण खूप लोक अशी झोपलेली होती स्टेशनवरती. खूप म्हणजे खूपच एकदमच गर्दी होती. लहान मुलांना घेऊन असं एकदम याच्या प्लॅटफॉर्मवर झोपलेले होते. मग ते एकदम परिस्थिती वेगळीच आहे तिकडं. येताना काही गाडी वगैरे तुम्हाला मिळालेली तिकडे का? रस्त्यावरती गाडी जास्त टक्केत होती का? काय परिस्थिती होती? म्हणजे तुम्हाला भीती काय वाटत होती इकडे येण्यासाठी? गाड्या नाहीत, काही नाही. कारण येण्यासाठी आता बघा रस्त्याला काही झालं, घटना झाली तर काय करणार? तर त्याच्यामुळं मग आम्ही नाही काही रिस्क घेतलंच नाही. असं झालं, मग आम्ही तिथंच थांबून राहिलो. एकंदरीत हे मात्रे कुटुंबीय परतलेत आणि परतल्यानंतर कल्याण पूर्वेचे जे आमदार आहेत सुलभा गायकवाड यांची त्यांनी भेट घेतली आहे. ताई, काय सांगाल? आज हे मात्रे कुटुंब या ठिकाणी सुखरूप पोचलेलं आहे. काय नेमका तुम्हाला आनंद वाटतो? कारण आल्यानंतर पहिली तुम्ही त्यांची भेट घेतलेली आहात. जे आपल्या
आपल्या जवळच्या असतात किंवा आपले असतात ते एखाद्या संकटातून जर बाहेर आले आणि त्यांची भेट होत असते किंवा ते मग आपल्याला आनंद होतोच आणि आपली माणसं सुखरूपे आली याचा तर खूप म्हणजे आनंदच असतो. दुसरी गोष्ट पाहायला गेलं की ज्या वेळेला त्या ठिकाणची परिस्थिती अशा पद्धतीचं होती, काय सांगाल की असे आतंकवादी जे हल्ले झाले, दहशतवादी हल्ले, त्या दहशतवाद्यांना काय नेमकं केलं पाहिजे, काय तुमची मागणी असेल? त्यांना तर शिक्षा करायलाच हवी, कारण त्यावेळी जो आपला धर्म आणि हे विचारून जे आपल्या लोकांना, मराठी लोकांना मारलं आहे की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहेत, हे त्याने करायला नव्हतं पाहिजेत. कारण हिंदू किंवा हे जात वेगळी नसते, मुसलमान हे एकच असतात. पण त्यांनी जे आपल्या माणसांसोबत, आपल्या मराठी माणसांसोबत जे केलं तर त्यांना सरकारने खूप कठोर शिक्षा द्यावी हीच मी सरकारला विनंती करेन. एकंदरीत हे म्हात्रे कुटुंब या ठिकाणी पोचलं असेल तरी ज्यांनी ही दहशत माजवली आहे त्यांना कठोर कारवाई करी अशी मागणी जी आहे यावेळेला आमदार सुलभा गायकवाड यांनी केलेली आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण.